नमस्कार. चर्चा रंगली या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चर्चा रंगली, तथ्य, तर्क आणि चर्चा. इथे आपण बोलतो त्या विषयांवरती, ज्या विषयांवरती बोलण्याचं कुणी धाडस करत नाही. तर आज आपल्या सोबत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे एक असं नेतृत्व जे सदैव ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. अशोक थोरे मामा आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. जय महाराष्ट्र. शिवसेना ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. पुढील चर्चेला सुरुवात करूयात. तर एक नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उमेदवारीचा कशा पद्धतीने बघतात? पहिली गोष्ट, मी श्रीरामपूर नगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी करत आहे. आपण नेहमी उल्लेख केला आधी ठाकरे गट. ठाकरे हा गट नाही तर शिवसेना हा पक्ष आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाकडून मी श्रीरामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक लढवण्याचं पक्षाने मला आदेश दिला आणि मी या निवडणुकीला आता सामोरं जात आहे. यामध्ये शिवसेना पक्ष याचा आपण जर इतिहास बघितला, आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची स्थापना केली. त्या स्थापनेचं मूळ उद्देश 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं असल्यामुळे या पक्षाकडून नेहमी समाजाचं भलं करण्याचं काम, समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं जातं. त्याचं उदाहरणच आपल्याला जर द्यायचं ठरलं की समाजसेवा करत असताना, करत असताना महाराष्ट्राच्या जनतेने 1995 साली शिवसेनेला महाराष्ट्राची सत्ता बहाल केली होती. एवढंच नव्हे, 2019 मध्ये या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून झाले होते. या दोन्ही काळामध्ये आपण जर बघितलं, ज्या समाज उपयोगी गोष्टी आहेत ह्या मॅक्झिमम पद्धतीने किंवा जास्तीत जास्त या काळामध्ये झालेल्या आहेत. 19 साली ज्या निवडणुका झाल्या, 2019ला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, दुर्दैवानं आपल्या जगावर करोनाचं संकट आलं होतं आणि त्या संकटाच्या काळामध्ये सुदैवानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. म्हणून हा राज्य वाचलं असं अनेक जणांचं सर्वेमधून निष्कर्षास आलेला आहे. त्या सर्वेचा इतिहास जर आपण मागे चाळून बघितला तर देशामध्ये ज्या राज्यामध्ये चांगलं काम झालं त्यातलं महाराष्ट्र राज्य हे टॉपला होतं. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचं एक आदराने आणि त्यांच्यामुळंच हा महाराष्ट्र वाचला असं सगळ्यांचं ठाम मत झालेलं आहे. कारण त्यांनी माणसाचं जीवन याला प्रथम प्राधान्य दिलं. माणूस वाचला तर आपलं राज्य वाचेल, आपलं गाव वाचेल. आणि म्हणून माणसांसाठी, समाजाच्या जीवनासाठी जे काही करता येईल ते करण्याचा आटोकाट प्रयत्न करून त्या करोनाच्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये उद्धव साहेबांनी त्या संकटाला सामोरं जाऊन या राज्याचं रक्षण केलेलं आहे. त्यामध्ये आता नुसतं करोना काळच नाही सांगता येणार. दिलेले शिवसेना नेहमी समाजाला वचन देते. त्यांनी कधी घोषणा केल्या नाही, नेहमी वचन देत आले आतापर्यंत. जे जे काही वचनपूर्ती काम करण्याचं काम असेल, मग शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, सुंदर शहर, स्वच्छ शहराचा प्रश्न असेल, शैक्षणिक प्रश्न असतील, औद्योगिक प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाला प्राधान्य देऊन त्यांनी ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी एक काम उभं करण्याचं, समाजसेवेचं काम त्या आमच्या शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये करण्याचं काम केलेलं आहे.
आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत सर्वपरिचित समाजसेवेचा खरा आपला रक्षणकर्ता म्हणून जर कोणता पक्ष असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्यामुळे या ठिकाणी मला माननीय माजी मुख्यमंत्री या पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवायला सांगितली आणि त्यामुळं मी या निवडणुकीला सामोरं जात आहे. तुमचा आतापर्यंतचा राजकीय आणि सामाजिक प्रवास कसा राहिलाय? माझा राजकीय प्रवास हा शिवसेनेपासून सुरुवात झाला. मला गेली 40 वर्ष मी शिवसेनेबरोबर काम करत आहे आणि मला शिवसेनेचं बाळकडू आदरणीय शिवसेना प्रमुखापासून मिळालेलं आहे. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांची प्रेरणा आमच्या नसानसामध्ये भरलेली आहे आणि म्हणून आज आपण जर बघितलं 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले. कोरोनाचा काळ संपला. विरोधामध्ये असणाऱ्या पक्षांनी षडयंत्र रचलं आणि कोरोनाचा काळ जसा जसा संपत चालला, जशी जशी परिस्थिती पूर्वपदावर येत चालली तशी तसं या लोकांनी त्याच्यामध्ये षडयंत्र रचलं आणि त्यामध्ये उद्धव साहेबांना जर या पदावर राहू दिलं तर आपलं काही खरं नाही असं ज्यावेळेस त्यांनी जाणीव झाली त्या टायमाला त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडण्याचं काम केलं. शिवसेनेचे शिलेदार आपण सर्वांना माहिती आहे का, अनेक प्रकारच्या त्यामध्ये घडामोडी घडल्या आणि शिवसेना पक्ष फोडून उद्धव साहेबांना या पदावरून पद सोडावं लागलं. ज्या वेळेला उद्धव साहेबांच्या एकमेव राजकीय नेता किंवा सामाजिक नेता असा आहे देशाभरामध्ये का ज्या वेळेला त्याच्या लक्षात आलं का आपले सवंगडी आपल्याशी गद्दारी करून निघून गेलेले आहेत, त्यावेळेला त्यांनी क्षणाचाही विचार न करता मुख्यमंत्री पद सोडून दिलं आणि आपल्या मातोश्रीच्या दिशेने निघून गेले. एकीकडे सगळे शिंदे गटामध्ये प्रवेश करत होते, तर त्यावेळेस बरेचसे जण शिंदे गटाकडे वळाले. पण तुम्ही अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ आहात. तर मग या पाठीमागची आपली काय ध्येय धोरणं आहेत आणि काय तुमची संकल्पना आहे? शिवसेनेचा जो मूळ विचार आहे त्या विचाराशी आम्ही खंबीरपणे बांधले गेलेलो आहोत आणि जे लोक आमिषापोटी लालसेपोटी ज्यांनी पक्ष सोडला जे गेले त्यांना काही विचारधारा नाहीये. त्यांनी फक्त सत्ता मिळवण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी सत्तेमधून बाहेर पडून पक्षाशी गद्दारी केली आणि तो गद्दाराचा पक्ष म्हणून मी म्हणत नाही तर अख्खं महाराष्ट्र राज्य त्यांच्याकडे गद्दार म्हणून पाहतात. म्हणून अशा गद्दार पक्षामध्ये जाण्यामध्ये मला काही स्वारस्य वाटत नव्हतं. त्याला कारण धोरणच नाही काही. मी जसं सांगितलं का शिवसेनेचा जन्म मुळात समाजकार्यासाठी झालेला आहे आणि समाजकार्याची प्रेरणा आमच्या मनामध्ये आमच्या नसानसामध्ये असल्यामुळं आम्हाला इतर पक्षामध्ये जाण्याचं आम्हाला कधी आमच्या मनातही विचार आला नाही आणि म्हणून आम्ही शिवसेनेबरोबरच खंबीरपणे किती संकट आले तरी आम्ही या ठिकाणी थांबून आहोत आणि शिवसेनेचंच काम शेवटपर्यंत करणार आहोत. आता श्रीरामपूरमध्ये सध्याच्या सर्वात मोठ्या 3 समस्या कुठल्या आहेत असं तुम्हाला वाटतं? श्रीरामपूरमध्ये तशा 3 समस्या म्हटलं तर आज आपण जर शहरामध्ये पाहिलं तर एकही रस्ता धड राहिलेला नाही. बरोबर. व्यापारी म्हणजे व्यापार जर आपण बघितला तोही असा त्यांनी उत्साह आणि व्यापार करावा अशी परिस्थिती नाही. आरोग्याचे प्रश्न अतिशय भेडसावणारे आहेत कारण स्वच्छता नसल्यामुळं आरोग्य धोक्यात आल्यासारखं वाटतं शहराचं. आणि तरुणांच्या हाताला रोजगार नाही. जे तरुण आहेत अनेक बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम नाही.
आणि म्हणून अनेक जण रोजगाराच्या शोधामध्ये भटकंती करतात, आपलं गाव सोडून दुसरीकडे नोकरीच्या शोधात जातात. ह्या प्रमुख समस्या मला, व्यापार आपला वाढला पाहिजे, बाहेरचे लोक आपल्या गावात आले पाहिजे, आपले लोक बाहेर जाण्यापेक्षा बाहेरचे लोक आपल्याकडे आले पाहिजे, असा श्रीरामपूरचा एक काळ होता. महाराष्ट्रामध्ये श्रीरामपूरचं एक नाव, एक सुंदर असं श्रीरामपूर म्हणून त्याचं नाव घेतलं जायचं. मुंबई नंतर श्रीरामपूरचं नाव घेतलं जायचं अशी परिस्थिती होती. एक मोठी बाजारपेठ होती. परंतु आज सगळ्या बाजारपेठा उद्ध्वस्त झाल्यासारख्या वाटायला लागलेल्या आहेत. नवीन व्यापार सुरू करायला कोणी तयार नाही, नवीन उद्योजक कोणी इथं यायला तयार नाही. ह्या सगळ्या गोष्टीला आपण या समस्या जाणवतात, आणि म्हणून मला जर कधी संधी मिळाली तर यामध्ये मी प्रथम प्राधान्य जे आहे, सुंदर शहर, स्वच्छ शहर आणि आरोग्याच्या ज्या काही सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्यामध्ये, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी, व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी असणाऱ्या सुखसुविधा, उद्योजकांना उद्योजक आपल्या इथं सुरू करण्यासाठी लागणारे पोषक वातावरण, बेरोजगारी कमी करण्यासाठी किंवा तरुणांना रोजगार मिळण्यासाठी नवीन नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न, का जेणेकरून त्यांना या ठिकाणी राहून आपलं उद्योग व्यवसाय, नोकरी असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, ते करण्याचं पोषक असं वातावरण या ठिकाणी तयार केलं. ते सुंदर आणि स्वच्छ असं शहर आम्ही श्रीरामपूर करून, म्हणून अभिमान वाटावा असं श्रीरामपूर करण्याचं स्वप्न माझं आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन. ते काही मी एकटा करू शकत नाही. बरोबर. सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या पुढे चालू. सहभागाने, सगळ्यांच्या सल्ल्यांनी, सगळ्यांच्या विचारांनी आपलं शहर म्हणून, आपलं गाव म्हणून, आपण आपल्या गावचे म्हणून, गावाचं गाव पण कसं निर्माण होईल, गावाचं गाव पण कसं टिकेल, गावामध्ये शांतता आणि सुसंस्कृतपणा कसा येईल, यासाठी मी सतत प्रयत्न करत राहील. एकीकडे श्रीरामपूर आता सध्याचं चित्र जर बघितलं तर श्रीरामपूरमध्ये दहशतीचं वातावरण बऱ्यापैकी आहे. लोक घरातून यायला पण, बाहेर जायला पण घाबरतात. तर कुठेतरी हे चित्र बदललं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? 100% वाटतं हे असं झालंच पाहिजे. कारण असं का वाटतं, असं का होतं, ह्याच्यावर जो पाहिजे तो अंकुश राहिलेला नाही. बरोबर. अंकुश नसल्यामुळं काही जे कोणी असे उद्योग करू पाहणारे लोक असतात, एकदा केलं का फावतं, त्यांना कोणी जा विचारणार नसल्यामुळे, आणि तेच जर संघटितपणे गावाचं गाव पण टिकलेलं असलं तर अशी कोणाची हिंमत होणार नाही, किंवा असं कोणी करणार नाही, कारण सगळे आपले गावचेच आहेत. म्हणून आपण जर संघटितपणे, एकोप्याने जर गावाचं भलं केलं किंवा एकत्रित जर काम केलं, विचाराने काम केलं, तर हा जो लोकांना जे काय असं तुम्ही विचारल्याप्रमाणे वाटतं का इथं असुरक्षित वाटतं किंवा भीती वाटते, असं काही नाहीये. कारण श्रीरामपूर तसं खूप चांगलं आहे, बरोबर. आणि इथं चांगलं करण्याची आपण सर्वानुमते चांगलं करू शकतो असा माझा विश्वास आहे. त्याला काही फार वेगळं करावं लागेल असं काही नाही. सगळ्यांनी साथ दिली, सगळ्यांनी जर एकत्रित आलं तर 100% श्रीरामपूर अतिशय सुंदर, स्वच्छ आणि भयमुक्त शहर होईल. बरोबर. तरुणां आपल्या श्रीरामपूरमध्ये तरुण वर्ग जो आहे तो नशेच्या अधीन खूप झालेला आहे. आपण दररोजच्या बातम्यांमध्ये येतात. ड्रग्स प्रकरणामध्ये खूप जास्त प्रमाणात श्रीरामपूर ओढला गेलेला आहे. तर यावर तुम्ही काय उपाययोजना कराल सर? मी तेच सांगितलं, त्या सगळ्या गोष्टीवर हा एकच उपाय आहे. ह्या शहरावर कंट्रोल राहिलेला नाही. बरं. एखादा ड्रग विकणारा असेल किंवा ड्रग सेवन करणारा असेल, त्याचं फावलं का तो डेअरिंग करतो किंवा तो पुढचा प्रयोग करायचा प्रयत्न करतो. वेळीच त्याला जर बंधन केलं, वेळीच त्याला जर अडवलं नाही, तर ते फोफवणारच नाही. म्हणून पहिलं पाऊल जे आपलं आहे, का ते होऊच द्यायचं नाही. बरोबर. आणि जे होतंय त्याला कसं कंट्रोल नसल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात, काही प्रमाणात घडायला लागल्यात, आणि त्याचा आज प्रसार माध्यमातूनच आम्हाला कळतं की इथं असं झालं, तिकडं तसं झालं. तर या गोष्टी त्यामधून पुढे येतात. पण ते कंट्रोल करणं सुद्धा ही सगळ्या गावकऱ्यांचं एकत्रितपणाचं
जर संघटितरित्या केलं तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो, होऊ शकतं. त्याच्यासाठीच माझा सातत्याने प्रयत्न राहील का जेणेकरून प्रत्येकाला या गावाबद्दल आदर वाटावा, आदर्श गाव निर्माण व्हावं. कोणी पण नाव घ्यावं असं गाव, एक चांगलं गावाचं नाव असावं. गाव असं तर श्रीरामपूर सारखं असावं, असे शब्द निघावेत. त्यासाठी मी सातत्याने त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळं करण्याचा प्रयत्न मी करेल. पिण्याच्या पाण्याबद्दल पण प्रामुख्याने बऱ्याचशा समस्या आपल्याला एकदम बरोबर. दिसतात. मी हं, अगोदरच ते सांगितलं. माणसाच्या शहरामध्ये राहणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यामध्ये माणसाला सर्वात प्रथम स्वच्छ, नियमित पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. आपल्या गावातील रस्ते मजबूत आणि स्वच्छ असले पाहिजे. आपल्या शहराचा अ, औद्योगिक विकास झाला असला तर आपली मुलं बाळ आपल्यालाच राहून इथं रोजगार उभा करतील, नोकऱ्या करतील, व्यवसाय करतील, असं एक वातावरण असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर या ठिकाणी निर्माण झाल्या तर निश्चितच आपलं आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य टिकवायचं असेल तर स्वच्छता महत्वाची आहे. हं. मग त्यामध्ये कचऱ्याचा विषय असेल, त्याचं जर घन कचऱ्याचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर सुंदर शहर व्हायला किंवा स्वच्छ शहर व्हायला किंवा दुर्गंधी हे करायला गटारी वेळच्या वेळी साफ केल्या, रस्ते वेळच्या वेळी जर व्यवस्थित केले तर या गोष्टी घडणारच नाही. बरोबर. कारण ते एका एकंदर दिवसात शहर साफ होत नाही किंवा सुंदर होत नाही. नक्कीच, त्याला आजपासून सुरुवात केली म्हणजे काही पुढच्या कालावधीमध्ये ते सुंदर दिसायला लागेल आणि राहील. नक्कीच सर. महिलांच्या सुरक्षेसाठी अ, आपण काही नियोजन करणार आहात का? महिला सक्षमीकरण आणि सुरक्षाबाबत? महिलांचं 100% महिलांसाठी सुरक्षा कवच म्हणजेच एकोपा आणि संघटन हेच महत्वाचं आहे. कारण हा सुद्धा प्रश्न काही एकाचा नाही, महिला प्रत्येकाच्या घरात असतात. सगळ्यांना वाटतं आपल्या महिला सुरक्षित असल्या पाहिजे, महिलांना सुद्धा वाटलं पाहिजे आपण सुरक्षित असलं पाहिजे. तर त्यासाठी गावाचं गाव पण जर निर्माण झालं तर हे प्रश्नच उद्भवणार नाहीत. त्याच्यामुळे महिला पण सुरक्षित राहतील, म्हणजे प्रश्नच येणार नाही समोर पण. सगळ्यांनी जर एकत्रित येऊन हो, जर काम केलं, भयमुक्त श्रीरामपूर जर झालं, तर नक्कीच ह्या गरजा म्हणजे हे अस्वस्थता कुठेच जाणवणार नाही आपल्या अजिबात श्रीरामपूर जाणवणार नाही. शहरामध्ये. ज्येष्ठ नागरिक असेल, दिव्यांग असेल, यांच्यासाठी काही तुम्ही योजना आणाल का बरं? प्रत्येक समाजातील जो घटक आहे, हं, तरुण बेरोजगार असतील, दिव्यांग असतील, आमचे वयस्कर अ, मंडळी असतील, जे आयुष्याचे शेवटचा टप्पा त्यांचा चालू आहे, त्यांनाही पण शेवटचं आयुष्य आपल्याला चांगल्या स्वरूपाचं जगता यावं. त्याच्यासाठी जे ज्या काय आपल्याला करता येण्यासारखं आहे का ज्यांना अ, जीवन जड वाटू नये, जीवन आनंदात जगता यावं. मग तो दिव्यांग असेल किंवा एखादा वयस्कर असेल, बुजुर्ग असेल, पण त्याला सुद्धा हसत हसत जगता आलं पाहिजे असं आपण वातावरण निर्माण करू. सर, अलीकडे भ्रष्टाचाराचा विषय खूप जास्त प्रमाणात वाढतोय. तर नगर परिषदेमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तुमची काय ठोस पावले असतील? तर इथून मागं झालंय त्याचे काळे कोळसे उचकण्यापेक्षा इथून पुढे काही होणार नाही आणि चांगलं काम उभं राहायला प्रयत्न करू. नक्कीच सर. खूप चांगलं पद्धतीने तुम्ही हे उत्तर दिलेलं आहे. कारण काय आहे, की अलीकडे बरेचसे प्रकरण समोर येतात. सो काय आहे, की आपण कशा पद्धतीने त्याला सामोरे जाणार, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि अजेंडा असतो. तर अजून एक प्रश्न सर, की आता श्रीरामपूरमध्ये सध्या राजकीय वातावरण खूप चांगल्या प्रकारे तापलेलं आहे. इलेक्शन लागलेले आहेत. नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच जण खूप जोरदार शक्तीप्रदर्शन सध्या चालू आहे. तर आपल्या श्रीरामपूरमध्ये सर्व पक्ष अजेंडे घेऊन अ, उतरलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही समोरच्या आव्हानांकडे कसं बघतात? आमचं
आव्हानाकडं बघण्याचा दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा आम्ही ज्या पद्धतीने आमचा पक्ष काम करतो, आमच्या पक्षाची जी धोरणं आहेत, त्या धोरणाचा जर विचार केला तर निश्चित श्रीरामपूरची जनता, कारण याचं आपण जर बघितलं तर या ठिकाणी 2024ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा लोकसभेमध्ये खासदार पाठवलेला आहे. त्याचं कारणच हेच आहे की 2009 पासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा खासदार या ठिकाणून निवडून जात आहे. आम्ही आतापर्यंत नगरपालिका निवडणुका लढलो, परंतु आम्हाला यश मिळवता आलं नाही. परंतु 95 पासून जर बघितलं, शिवसेनेचं कार्य जनतेसमोर यायला लागलं. कारण मुंबई महापालिका गेली 35-40 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे, म्हणून मुंबई सुरक्षित आहे. आजही आपण मुंबई गेलं तर मुंबई ही शिवसेनेकडेच असली पाहिजे, अशी सगळ्या पक्षाच्या आणि लोकांच्या भावना आहेत. आज तुम्ही कधी कोणी मुंबईत जर गेलं तर असं निश्चित त्या ठिकाणी चर्चा होती की मुंबई ही शिवसेनेकडेच असली पाहिजे. त्याचं कारण काय, का त्या ठिकाणी आपण विचारल्याप्रमाणे सगळे सुविधा, सगळे मुद्दे शिवसेनेने कंट्रोलमध्ये ठेवलेले आहेत. आणि म्हणून शहरी भागामध्ये सुद्धा चांगलं काम उभं करण्यासाठी सामाजिक कार्याचा दृष्टिकोन असणारा पक्ष म्हणून जनता आमच्याकडे पाहते, आणि त्याच कामाच्या जोरावर जनता आम्हाला या ठिकाणी साथ दिल्याशिवाय राहणार नाही, असा आमचा ठाम विश्वास आहे. ठाकरे साहेबांच्या नेतृत्व शैलीमध्ये कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित करतो? परखडपणा, पारदर्शकपणा, भ्रष्टाचार हा शब्द सुद्धा शिवत नाही आमच्या पक्षाला. जे आहे ते समोरासमोर आहे. जे द्यायचं ते, जे करायचं ते सांगितलं जातं. पोकळ आणि खोटी आश्वासनं कधी दिली जात नाही. जे आहे ते समोरासमोर जे असेल ते सांगण्याचं किंवा करण्याचं धोरण पक्षाचं आहे. आणि तोच उद्धव साहेबांनी एकदा शब्द दिला, केलं. असं वेग काही बोलत नाही. आम्ही हे करून, आम्ही ते करून, आम्ही हे देऊन ते देऊ, असं आश्वासनं देत नाही, तर वचनं शिवसेना देते. तुम्हाला सांगितलं, शिवसेनेचा वचननामा असतो. आणि उद्धव साहेब सुद्धा त्याच पद्धतीने त्यांचा चेहरा आज महाराष्ट्रामध्ये जो लोकांना भावलेला आहे, उद्धव साहेबांच्यावर जो भरोसा लोकांचा बसलेला आहे, त्याच्या मागचं कारणच आहे की मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी असेल, शिवभोजन असेल, महाराष्ट्रातला माझा कुठलाही माणूस उपाशी राहू नये म्हणून 10 रुपयामध्ये त्यांनी शिवभोजन सारखी थाळी सुरू केलेली आहे. अशा अनेक योजना ज्या आहे का त्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून लोकांसाठी म्हणून हा चेहरा अतिशय प्रभावीपणे समोर आलेला आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांच्या नावावर, उद्धव साहेबांच्या धोरणावर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता वाट बघून आहे. कारण आतापर्यंत जर बघितलं, या 2-2.5 वर्षाचा काळ आता फार मोठं ते बोलण्यासारखी परिस्थिती नाही, परंतु जर बघितलं या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये, मग तो भारतीय जनता पार्टी असेल नाही तर कोणी असेल, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, आज आरोप झाले का दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या पक्षामध्ये आहेत आणि आज ते पक्षाचे नेते झालेले आहेत. अशी परिस्थिती असं शिवसेनेकडं अजिबात एकही उदाहरण नाही. कारण शिवसेनेने अतिशय प्रामाणिक आणि काम करणारे, समाजाचं विजन असणारे लोकच शिवसेनेमध्ये आहेत. म्हणून उद्धव साहेबांना एक वेगळ्या आणि चांगल्या नजरेने संपूर्ण महाराष्ट्राची जनता पाहते आहे. महाराष्ट्र नाही तर देशातली जनता पाहते आहे. असा उद्धव साहेबांचा चेहरा आहे. येत्या 5 वर्षामध्ये तुमचं श्रीरामपूरसाठीचं काय विजन असणार आहे? आता पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येतो, आलटून पालटून त्याची उत्तर तेच आहेत. तुमची काय ध्येय धोरणं आहेत श्रीरामपूरसाठी? माझं धीरण श्रीरामपूर स्वच्छ करणं, निरोगी करणं, मजबूत रस्ते करणं, व्यापारी उद्योगाला पोषक असं वातावरण तयार करणं, तरुणांच्या हाताला काम मिळेल असं वातावरण तयार करणं, व्यापाराला आपला व्यापार वाढवण्यासाठी असणारं वातावरण तयार करणं,
हेच सगळ्यात मोठं काम या 5 वर्षामध्ये आहे. मग त्यामध्ये काम करत असताना कधी कधी असा प्रश्न पडतो, समजा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये समजा विरोधी सरकार आहे. आमच्या विरोधी सरकार आहे, राज्यामध्ये समजा भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजप सरकार आहे. मग याच्यासाठी लागणारे फंड्स कसे आणणार? पण माझं हेच म्हणणं आहे की जर संघटितपणा असेल तर त्या संघटितपणाला चांगले चांगले झुकतात आणि चांगले चांगले लोक त्या, म्हणजे राज्य असेल नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, चांगलं काम असेल तरी जरी हे असलं तर ते मदत केल्याशिवाय राहणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि त्याच्यातूनच आपण श्रीरामपूर एक चांगलं शहर उभं करू शकतो, असं माझा प्रामाणिक हेतू पण आहे. एक थोडासा वेगळा प्रश्न सर, की तुम्हाला थोरे मामा म्हणून बोलतात सर्वजण. तर या मामा शब्दामागची आपली काय स्टोरी आहे? मामा मामा हा कसा आहे, एक जिव्हाळ्याचं नातं आहे. बरोबर. आणि सामाजिक काम करत असताना एकदम जवळचं नातं जर म्हणलं तर मामा, हक्काचा माणूस म्हणलं तर मामा, कोणत्याही गोष्टीत असलं तर मामा. आणि माझ्या श्रीरामपूरकरांनी मला मामा ही उपाधी दिलेली आहे. म्हणजे सगळ्याच अं, बहिणींचा मी भाऊ आहे, सगळ्याच भाच्यांचा मी मामा आहे. त्याच्यामुळं पूर्ण श्रीरामपूर लहान मोठी माणसं मला मामा म्हणतात, कारण अतिशय जवळचा वाटतं म्हणून मला मामा म्हणतात. असं मामाचं नातं आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये जर आपण विचारलं तर मामा कसा असतो, तर मामा असा असतो. नक्कीच सर, खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. आपल्या श्रीरामपूरच्या जनतेला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? श्रीरामपूरच्या जनतेला माझे एवढंच म्हणणं आहे, आज या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला जे काय वाटतं, आपलं श्रीरामपूर शहर एक सुंदर शहर व्हावं, चांगलं शहर व्हावं, या ठिकाणी व्यापार वाढावा, उद्योग वाढावा, तर संपूर्ण श्रीरामपूरवाल्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून एकदा आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी. निवडून येणं हे आमचं टार्गेट म्हणण्यापेक्षा, आमचं काय निवडूनच आलं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा, की फक्त तुमच्यासाठी आम्हाला निवडून द्या, का तुमची सेवा आम्हाला करता येईल, का जेणेकरून हे श्रीरामपूरचं आम्हाला जे काय अपुरं अपुरं म्हणण्यापेक्षा जे काही चांगलं काम आहे, ज्या गरजा आहेत, त्या गरजा पुरवण्याचं काम आम्हाला त्या माध्यमातून, सत्तेच्या माध्यमातून करता येईल. त्यासाठी मी श्रीरामपूरकरांना एवढंच आव्हान करेल की आपण खंबीरपणे आम्हाला साथ द्या, आम्ही तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या. एवढीच माझी श्रीरामपूरकरांना माझं म्हणणं राहील. धन्यवाद. थोरे मामांसोबत चर्चा करून खूप चांगलं वाटलं. बरेचसे प्रश्न आहेत, बरेचसे मुद्दे आहेत, आपली काय ध्येयधोरणं आहेत, ही तुम्ही प्रखडपणे मांडली. तर चर्चा रंगली या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.